हॅलो अँड वेलकम. येणाऱ्या आगामी MPSCच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. ॲटलिस्ट जर व्हिडिओ स्किप करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट तरी याचा घेऊन ठेवा आणि नोट्स बनवून ठेवा, एक्झाममध्ये कामात येईल. रेअर अर्थ एलिमेंटला दुर्मिळ मृदा खनिजे म्हणू शकतो आपण, किंवा दुर्मिळ मृदा मूलद्रव्यसुद्धा म्हणू शकतो, आणि टेक्नॉलॉजिकल विटॅमिनसुद्धा यांना म्हणतात. हे एवढे क्रिटिकल आहेत सध्याच्या कंडिशनला की संपूर्ण इकॉनॉमीसुद्धा शिफ्ट होत आहे कंट्रीजची. सध्या तुम्ही यामध्ये बघू शकता, जो आपला चायना आणि USA चा जो वार सुरू आहे, त्याचप्रमाणे चायना तायवानला कशासाठी कंट्रोल करत आहे. त्यानंतर भारताची इकॉनॉमी AI कडे जे वळत आहे, त्यासाठी क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, EV ज्या आपल्या बॅटरीज आहे किंवा EV जे वाहन आहे, ह्या सर्वांचा पाया हे मिनरल्स आहे, रेअर अर्थ एलिमेंट्स. पुढे चलूया. हे तुम्ही बघू शकता, निओडियम, ND, त्यानंतर PR, हे जेवढेही एलिमेंट आहे, मी जे हे रिप्रेझेंटेटिव्ह इमेज सांगितली आहे सिल्वरी, यांचा कलर लक्षात ठेवायचा, हे सिल्वर कलरचे असतात. आता यांचा जर जागतिक लेवलवर जर आपण रेलेव्हन्स बघितला की एवढं सर्व काही यांच्या आजूबाजूला सर्व का फिरत आहे, तर ग्रीन टेक्नॉलॉजीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे सध्याच्या कंडिशनला. EV बॅटरीज असो, त्याचप्रमाणे आपले जे कन्झम्पशन असो, ग्रीन इकॉनॉमीकडे आपण जे जात आहोत, ह्या क्रिटिकल एलिमेंटमुळेच होतात. दुसरी गोष्ट, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुमचे स्मार्टफोन्स, तुमचे कम्प्युटर, तुमच्या छोट्या GPU चिप्स जे पॉवरफुल आहे डाटा साठवण्यासाठी, मॉडर्न ग्रिड्स, हे सर्व ह्या REEवर आहे. मी REE ही संज्ञा वापरण, रेअर अर्थ एलिमेंट. त्यानंतर नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटीच्या संदर्भात जे हार्डवेअर आहे, खास करून यांची खासियत अशी असते, हे लाईट वेटेड असतात, इफिशियंट असतात, एनर्जी एफिशियंट म्हणून जास्त वर्क करतात. त्यामुळे क्रिटिकल एलिमेंट म्हणून यांचा नॅशनल डिफेन्समध्ये यूज होतो जास्त. जिओ पॉलिटिकल चॅलेंज, आताच आपण चायना आणि USA संदर्भात जे बोललो, त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहेत. पुढे चलूया. आता नावाप्रमाणे हे रेअर नाहीत, एवढं लक्षात ठेवा. सर्वात अगोदर हा मिसनोमर आहे की हे रेअर अर्थ एलिमेंट आहे. यांना रेअर कशासाठी म्हटलं आहे, याचे 5 रिझन दिली आहे. सर्वात अगोदर, यांची जी संख्या आहे किंवा यांचं उत्खनन करताना आपल्याला असं आढळते की हे एका जागेवर कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे, म्हणजेच हे डिस्पर्स आहेत. आणि कॉन्सन्ट्रेटेड असेलही तर हे कधी थोरियम सोबत आढळेल आपल्याला, किंवा मोनोझाईट सँड सोबत आढळेल. असं आढळल्यामुळे हे केमिकली 17ही एलिमेंट एवढे जास्त कॉम्पॅक्ट असतात की त्यांना आपण ओळखू शकत नाही. इवन जे डिस्कवरीज होत होत्या 20व्या शतकात आणि 19व्या शतकात, तर खूप साऱ्या जणांनी नवीन एलिमेंट शोधला म्हणून डिक्लेअर केला, मात्र त्यांच्यानंतर लक्षात आलं की हा एलिमेंट केमिकली एकच होता. हा यांच्या संदर्भात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मायनिंगसाठी हे वायबल नाही, त्यामुळे इकॉनॉमिकली खूप जास्त प्रेशर पडतो यांचं जर उत्खनन करायचं असेल. आणि सर्वात मोठी गोष्ट, यांची जी रिफाईनमेंट फॅक्टरीज आहे, किंवा यांना जर रिफाईंड करायचं असेल, यांचं गुणधर्म काढून यांना योग्य जर यूज करायचं असेल, तर ती प्रोसेस एकदम कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे त्यांना रेअर अर्थ एलिमेंट असं म्हटलं जाते. पुढे चालूया. याचा जर यूज करायचा असेल किंवा याची युटिलिटी जर बघायची असेल, तर 3 क्षेत्रात सर्वात जास्त यूज होते, आणि त्यांच्या 3 प्रॉपर्टीजमुळे. सर्वात मोठा आहे युनिक मॅग्नेट्स, म्हणजे हे नॅचरली खूप जास्त युनिक आहेत. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल, यांच्या प्रॉपर्टीज खूप स्ट्रॉंग आहेत. आणि ल्युमिनेसेंट, म्हणजे यांना चकाकी असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे चालूया. आता जर यांचा बेसिकचा जर अभ्यास करायचा असेल, तर सर्वात मोठं टर्म हे येते की एक्झॅक्टली हे 17 इन नंबर्स आहे, म्हणजे 17 नंबर आहे. या ब्लॉक सिरीजमध्ये हे येतात. मात्र एक्झाममध्ये तुम्हाला डाऊट असू शकतो, हा 17 अंक देऊ शकतात ते आणि 15, यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. क्लिअर कट लक्षात ठेवा, एक्झॅक्टली ते 17 नंबर्स आहे, मात्र 15 जण लॅन्थनाइट सिरीजमध्ये आहे, आणि सोबत स्कॅन्डियम आणि एट्रियम जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा त्यांचा 17 हा आकडा होतो. दुसरी गोष्ट, हे F ब्लॉक्समध्ये स्थित आहेत. सर्व हे मेटल्स आहेत, म्हणजे एक नॉन मेटल नाही स्टेटमेंट येऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. सिल्वरी व्हाईट कलर आहे यांचा. मेलिएबल मेटल्स आहे, म्हणजेच यांचे जे स्वरूप आहे किंवा यांचा आकार इझिली आपण बदलू शकतो. मॅग्नेटिक, ऑप्टिकल आणि ल्युमिनेसंट हे गुणधर्म यांच्यात असतात. हे झाले बेसिक्स. आता तुम्ही जर आवर्त सारणी बघितली, यामध्ये इथे बघा F ब्लॉक सिरीजमध्ये 57 पासून 71 पर्यंत, खासकर GD लक्षात ठेवा. कारण प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा यांचं डिवायडेशन होते, यांचे सुद्धा 2 टाईप आहे. म्हणून हा 57 पासून 64 पर्यंत लाईट रेअर अर्थ एलिमेंट, आणि पुढे हेवी रेअर अर्थ एलिमेंट, असं यांचं डिवायडेशन आहे. 2 टाईपमध्ये हे विभाजन होतात.
तुम्ही बघू शकता. आणि विशेष म्हणजे या संदर्भात सांगायचं झाल्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून डायरेक्ट प्रश्न बनतो. एक्झाम्पल देतील आणि विचारतील की लाईट रेअर अर्थ एलिमेंट कोणते आणि हेवी रेअर अर्थ एलिमेंट कोणते. हे लिस्ट तुम्ही आठवू शकता. मात्र यामध्ये काही मी तुम्हाला की पॉईंट सांगतो की जे तुम्ही विसरू नका, कारण हायली इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहे. सर्वात अगोदर सीरियम विसरू नका. हा असा मानला जातो की पृथ्वीच्या क्रस्टमध्ये कॉपरपेक्षाही जास्त हा आढळतो. ठीक आहे. निओडेनियम हा स्मार्टफोनमध्ये जास्त यूज होतो. त्याचप्रमाणे गॅडोलिनियम सुद्धा. हे 3 नावं लक्षात ठेवा. आणि प्रोमेथियम हा स्पेशल आहे, हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ओके, हा सिंगलच असा एलिमेंट आहे यामधला जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. हे झाले 3. यामध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर थुलियम लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे डिस्प्रोशियम आणि एट्रियम. आता एवढं कशासाठी सांगत आहे, कारण जे डिफेन्स कॅपेबिलिटीज आहे किंवा अणुक्षेत्र आहे त्यामध्ये हे हेवी अर्थ एलिमेंट यूज होते. आणि लाईटसाठी तुम्हाला युटिलिटी सांगितली. चला तर पुढे चालूया. आता टेक्नॉलॉजी आणि आरईचा याचा संबंध काय आहे, तर सर्वात पहिले लक्षात घ्या की जास्त टेक्नॉलॉजीमध्ये यांचा यूज कशासाठी होत आहे. सर्वात अगोदर हे स्मॉलर साईजमध्ये एखादी टेक्नॉलॉजी जर बनवायची असेल तर हे मदत करतात. लाईट वेट असल्यामुळे हे कुठेही लवकर फिट होतात. मोर एनर्जी इफिशियंट आहे बाकीच्या मेटलच्या तुलनेत. आणि सुपर स्ट्रॉंग मॅग्नेट असल्यामुळे आणि ते नॅचरली असल्यामुळे यांची डिमांड जास्त आहे. आता इलेक्ट्रॉनिक्सचा विचार जर केला तर स्मार्टफोन आणि कम्प्युटरमध्ये यांचा जास्त वापर होतो. ग्रीन एनर्जी आणि एन्व्हायरमेंटचा विचार केला तर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेकल जे असतात त्याचप्रमाणे विंड टर्बाईनमध्ये यांचा यूज जास्त आहे. नॅशनल डिफेन्सचा विचार केला हार्डवेअर आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये सुद्धा यांचा उपयोग आहे. ते एवढे डायव्हर्स असल्यामुळे यांना प्राईम इम्पॉर्टन्स दिल्या गेलं. पुढे चालूया. जर तुम्ही एक्झाममध्ये अशी टर्म जर ऐकली की क्रिटिकल एलिमेंट्सला रेअर अर्थ एलिमेंट म्हणतात, हे चूक की बरोबर? याचा आन्सर आहे चूक. क्रिटिकल एलिमेंट आणि रेअर अर्थ एलिमेंट हे कम्प्लिटली डिफरंट आहेत. मात्र यांचा एक सहसंबंध आहे. जसं की सर्व रेअर अर्थ एलिमेंट जे आहेत ते क्रिटिकल मिनरलमध्ये येतात. पुन्हा एकदा, जे रेअर अर्थ एलिमेंट आहे ते क्रिटिकल मिनरलमध्ये येतात. मात्र सर्व क्रिटिकल मिनरल रेअर अर्थ एलिमेंट नाहीत. एक्झाम्पल बघून घ्या. लिथियम, कोबाल्ट, निकेल, कॉपर, ग्राफाइट आणि सिलिकॉन. नाव खूप ऐकलंय तुम्ही. हे क्रिटिकल मिनरल्स आहे, मात्र रेअर अर्थ एलिमेंट्स नाहीत. दुसरी गोष्ट, इंडियामध्ये सध्या 30 क्रिटिकल मिनरल्स आहे मिनिस्ट्री ऑफ माइन्सच्या अंतर्गत. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आपण यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू. कारण हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे तो एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तुम्ही भूगोल अभ्यासत असताना खनिज क्षेत्रात हा येतो. ऊर्जा संसाधनामध्ये सुद्धा हा टॉपिक येतो. मेन्समध्ये जे टेक्नॉलॉजी रिलेटेड AI वगैरे सुद्धा असेल त्यामध्ये सुद्धा हे मेन्शन करण्यात येतो. त्यामुळे हाय यील्डिंग टॉपिक हा आहे. आता मूळ प्रश्न पुन्हा तिथंच येतो की हे एलिमेंट रेडिओ ॲक्टिव्ह आहे का? किंवा तुम्हाला एखादा स्टेटमेंटमध्ये डायरेक्ट देऊ शकतात की युरेनियम आणि थोरियम हे सुद्धा रेअर अर्थ एलिमेंट आहे. तर हे चुकीचं आहे. यांच्याबद्दल असं म्हणणं जाते किंवा प्रॅक्टिकली प्रूव्हन आहे की हे रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. यांचं नेचर रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे, स्टेबल आहे नॅचरली. मात्र एक प्रोमेथियम जो आहे तो आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणून किंवा एलिमेंट म्हणून सापडतो. मात्र नैसर्गिकरित्या हा अत्यंत दुर्मिळ आहे, खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे. हा आर्टिफिशियल बनवण्यात येतो. दुसरी गोष्ट, ऑल RE आर नॅचरली स्टेबल. ओके, रिएक्टिव्ह असतात मात्र या संदर्भात स्टेबल असल्यामुळे रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. आणि मेनली जे आपण म्हणतो यांना रेअर अर्थ कशासाठी, कारण मोनोझाईट डिपॉझिट सोबत किंवा युरेनियम डिपॉझिट सोबत हे आढळतात. त्यामुळे यांचं जेव्हा मायनिंग होते तेव्हा खूप क्रिटिकली यांच्याकडे लक्ष द्यावं लागते, कारण यांच्या ओर सोबत हे सुद्धा सापडतात. आता वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ RE बघून घेऊ की जागतिक दृष्टिकोनातून यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. जगात सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे एशियामध्ये. आणि एशियामध्ये सुद्धा चायना, व्हिएतनाम, इंडियामध्ये. चायनामध्ये आहे 35 ते 44%, व्हिएतनाम 17 ते 19% आणि इंडिया 6 ते 8%. आणि ग्लोबल क्षेत्रावर जर विचार केला, ब्राझीलमध्ये 16 ते 18 आणि रशियामध्ये 15 ते 16% हे त्याच्या रिझर्व्ह सध्या अवेलेबल आहे. म्हणजे सध्या त्यांचा शोध लावला एवढा आहे. टॉप मायनिंग जर कंट्रीज बघितली तर ऑब्व्हियसली चायना फर्स्ट नंबर, 69% त्यांच्याकडे मायनिंग होते. USA 13%, रशिया ऑस्ट्रेलिया 7%, म्यानमार 5% आणि थायलंड आणि इंडिया
1.5%. हा पॉईंट तुम्ही लिहू शकता जेव्हाही या संदर्भात म्हटल्या जाईल, कारण यांच्या संदर्भात इंडियन पॉलिसी सुद्धा स्थापन करण्यात आली आहे, पुढे आपण बघूच. मात्र वर्ल्ड डिस्ट्रीब्युशनचा एखादा रेफरन्स देऊन इंडिया सध्या मायनिंग किती करते हे तुम्ही सुद्धा त्यामध्ये लिहू शकतात. आणि ऑब्व्हियसली रिझर्व जास्त आहे चायनामध्ये, त्यामुळेच चायना डॉमिनेटिंग इकॉनॉमी म्हणून सर्वांसमोर येत आहे, कारण त्यांच्याजवळ नॅचरल रिझर्वायर खूप जास्त प्रमाणात आहे. आता इंडियाच्या संदर्भात झालं तर इंडियानं रिसेंटली रेअर अर्थ कॉरिडॉर स्थापन करण्याचा विचार केला आहे किंवा तसे पॉलिसीज आणले आहे. आता याच्यासाठी एक कॅचवर्ड असा आहे की जर तुम्हाला हे लोकेशन लक्षात राहत नसेल तर एवढं लक्षात ठेवा की रेअर अर्थ एलिमेंट जे आहे त्यांचं उत्खनन हे किनारी भागात जास्त होते. ओके, म्हणून ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर आपण स्थापन करणार आहोत. आणि इंडियाच्या संदर्भात थोडीशी पॉलिसी विचार करण्यात आला तर नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन 2025 जानेवारी 29 जानेवारीला एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. कशासाठी की आपल्याला क्रिटिकल मिनरल सेक्टरमध्ये सेल्फ रिलायंट व्हायचं आहे. हा एक रेफरन्स लिहू शकता. दुसरी गोष्ट, रेअर अर्थ कॉरिडॉर स्थापन करणार आहोत आपण आंध्र प्रदेश, ओडिसा, केरळ आणि तामिळनाडूला. का बरं? कारण कोस्टल बीच सँड रूटमध्ये आहे, म्हणून ह्याच राज्यात ते स्थापन करण्यात येणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, पुन्हा लिहिण्याच्या दृष्टिकोनातून किंवा MCQच्या दृष्टिकोनातून इंडियाचा संदर्भ घेतला तर REE म्हणजे रेअर अर्थ एलिमेंट हे आपल्याला लाईट जास्त आहे आपल्या इथं हेवीच्या तुलनेत, त्यामुळे डिफेन्स सेक्टरमध्ये जास्त युजफुल आहे. लाईटमध्ये आपण स्मार्टफोन वगैरे असेंब्ली करू शकतो. इंडिया 3rd लार्जेस्ट रिझर्वायर आहे, हे तुम्ही वाचू शकता. PIB वरून हा डाटा घेतला आहे किंवा हा इमेज घेतली आहे. कीवर्ड्स लक्षात ठेवा, लिहायला सोपं जाईल. क्रिटिकल मिनरल सप्लाय चेन, MMDR ॲक्ट रिफॉर्म, इंटरनॅशनल पार्टनरशिप, आणि आपल्याला नेट झिरो करायचं आहे 2070 मध्ये. जसं आपल्याला नेहमी MPSC एक प्रश्न नेहमी विचारते, तो पॉप्युलेशन 2000 पॉलिसीजवर, आणि तो एक आकडा दिला जातो 2045. तसंच याचंच आहे 2070 नेट झिरो, हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये हमखास येईल. आता एक्झाम स्पेसिफिक पॉईंट जर विचार केला, तुम्ही जर ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत जर बने राहिले, तर एक्झाम स्पेसिफिक आपल्याला बेसिक सध्या विचारल्या जाईल. बेसिकमध्ये काय विचारलं जाईल? रेअर अर्थ एलिमेंट आणि त्यांचे केमिकल फीचर विचारले जाईल. खासकर त्यांचं लोकेशन कुठं आहे? या ब्लॉकमध्ये 3+3 ऑक्सिडेशन स्टेट असते, म्हणजे ट्रायव्हॅलंट कॅटायन, आणि त्यांचा कलर असतो सिल्वरी मेटल. लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन डायरेक्ट विचारण्यात येते. लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? जे त्यांचा अनुक्रमांक आहे 57 ते 71. यामध्ये 2 विशिष्ट प्रक्रिया आढळतात. सर्वात पहिले ॲटॉमिक नंबर त्यांचा वाढत जातो जसं तुम्ही 57 ते 71 कडे जाल, त्याचप्रमाणे आयोनिक रेडिया डिक्रीज होत राहतो. यालाच म्हणतात लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन. हायली रिएक्टिव्ह आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात हे एलिमेंट. सोबतच वॉटरसोबत रिॲक्ट होतात, आणि त्यांना जे एकदम शक्ती जी मिळाली आहे आणि एवढं इम्पॉर्टन्स कशामुळे मिळालं आहे, तर ते या ऑर्बिटल कॉन्फिगरेशनमध्ये आहे, त्यामुळे हायली मॅग्नेटिक स्ट्रेंथ, ल्युमिनिसंट एक्सेट्रा. आता एक्झामच्या दृष्टिकोनातून काही मोजकंच मी इथं वर्णन केलं आहे RE बद्दल. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल डिटेलमध्ये तर तुम्ही PIB वेबसाईटवर जाऊन रेअर अर्थ टाकू शकता, तुम्हाला येऊन जाईल. आणि तुम्हाला जर या व्हिडिओच्या माध्यमातून काही व्हॅल्यू पुट झाली असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, आणि काही सुधारणा असेल तर ते तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.